नमस्कार, मी देवेंद्र शिरूरकर. आपण पाहत आहात आपलं आवडतं चॅनल द अर्बन बीट्स. शेतकरी संघटनेचा 30-35 वर्षांपासूनचा संघर्ष, त्यांच्या मागण्या, त्यानंतर त्या केलेल्या पाठपुराव्याला यश म्हणून नुकतेच केलेले कृषी कायदे आणि आता शेतकरी संघटनेची दुसरी पिढी म्हणून किसान पुत्र आंदोलन. तर किसान पुत्रचे नितीन राठोड आपल्यासोबत आहेत. आपण त्यांनाच विचारूया नेमका अजून किती पल्ला गाठायचा आहे, शेतकऱ्यांसमोरच्या अडचणीचा डोंगर आता किती आहे आणि किती पल्ला गाठायचा आहे. बघा, आपण ज्या कृषी अशा मोठ्या देशांमध्ये राहतो तो म्हणजे कृषीप्रधान देश. पण दुर्दैवाने गोष्ट म्हणजे या देशातला कृषीप्रधान शेतकऱ्यांच्या विरोधातले राजकीय व्यवस्था आहे, राजकीय कायदे आहेत, ज्याचा परिणाम म्हणून या देशांमध्ये रोज 43 शेतकऱ्यांची आत्महत्या होतं. शरद जोशी यांचा जो विचार होता की शेतकऱ्यांना स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, पण काही लोकांनी शेतकऱ्यांच्या दुरावस्थेचे कारण हे त्याच्या वेगवेगळ्या याच्यामध्ये पाहिलं की त्यांच्या आर्थिक दुरावस्था आहे, गरिबीमध्ये सांगितलं, काही लोकांनी त्यांच्या लोकसंख्येमध्ये प्रश्न आहेत असं सांगितलं. परंतु शरद जोशी जोपर्यंत भारतामध्ये आलेले नव्हते तोपर्यंत ही अशी प्रश्नांची उत्तरे दिली गेली जात होती. परंतु शेतकऱ्यांच्या खऱ्या अर्थाने अर्थशास्त्राचा अभ्यास करून त्यांनी दाखवून दिलं की सरकारनेच अशी व्यवस्था निर्माण करून ठेवलेली आहे ज्याच्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढत नाही आहे. आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक दुरावस्थेला दुसरं कोणी जबाबदार नाही. काही लोकांनी निसर्गाला कारणीभूत केलेलं आहे, लोकसंख्येला केलेलं आहे, त्याच्या गरिबीला केलेलं आहे, त्याच्या अज्ञान म्हणजे त्याच्या निरक्षरपणाला केलेलं आहे. परंतु वास्तविकता आहे की सरकारने निर्माण केलेल्या व्यवस्थेमध्ये आणि किंवा त्यांनी कायद्यांची जी व्यवस्था केलेली आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांची ही आजची दुरावस्था आपल्याला दिसून येते. कारण जसं पाहिलं तर कृषी म्हणजे शेती आणि इतर उद्योग याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. कारण की इतर उद्योजक जशा पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये शेती घेऊ शकतात त्यांच्या उद्योगासाठी, तसं शेतकऱ्यांना घेता येत नाही. सिलिंग नावाचा कायदा आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला कमीत कमी जेवढे सांगितलं 54 एकर 18 एकर अशा पद्धतीचं तुम्हाला ठेवावे लागतं. त्याच्यावरती तुम्हाला जमीन घेता येत नाही. त्याच्यामुळे आपसुकच त्याच्या उत्पन्नावरती मर्यादा येतात. आता परिस्थिती आपण 2021 आहोत. 1947ची परिस्थिती त्यावेळेची लोकसंख्या आणि आताची लोकसंख्या जवळपास आपली 140 कोटीच्या वरती लोकसंख्या झालेली आहे आणि त्याच्या पद्धतीने शेतीचे तुकडे तुकडे होत चाललेले आहेत. आणि असा छोटा शेतकरी त्याची जी होल्डिंग आहे ती खूप म्हणजे 2-2.5 एकरावरती आहे आणि शेतकऱ्याच्या आत्महत्येचं सगळ्यात 80% जे प्रमाण आहे ते अशा कमी होल्डिंग असलेल्या शेतांमुळे झालेलं आहे. आणि म्हणून त्याचं जे काही उत्पन्न आलं तो साठवून ठेवू शकत नाही किंवा त्याच्यावरती प्रक्रिया करू शकत नाही. म्हणून भाव कधी येईल याची सुद्धा तो वाट बघू शकत नाही. कारण की त्याच्यावरती खूप साऱ्या रिस्पॉन्सिबिलिटी आहेत. घर आहे, आरोग्य आहे, मुलाचं शिक्षण आहे, ओके, लग्न आहे, आईवडील आहेत, आजी आजोबा आहेत, त्यांचं दवाखाना आहे, या सर्व गोष्टी आहेत, सामाजिक जबाबदाऱ्या आहेत आणि त्या सर्व गोष्टी जबाबदारी पाडत चालत जावं लागतं. म्हणून येईल तो भाव आणि येईल त्या भावामध्ये त्याला विकावं लागतं. आता सध्याची परिस्थिती थोडीशी बदललेली आहे. या नवीन कायद्यांमुळे काय झालेलं बदललेलं आहे. त्याला आता 2 पर्याय उभे झालेले आहेत. पहिलं जो आहे त्याला कृषी उत्पन्न बाजार समिती जिथे असेल तिथंच त्याला विकावं लागत होतं, असं ते कंपल्सरी होतं आणि म्हणून मिळेल तो भाव पदरात पाडून त्याला घरी जावं लागतं. परंतु सध्या काय आहे की त्याला जर वाटलं की कृषी आपलं जी मार्केट यार्ड तिथं विकायचं किंवा स्वतःची कंपनी करायची किंवा ज्याला वाटेल त्याला विकावं असं त्याला ऑप्शन दिलेलं आहे. परंतु याची रिझल्ट येण्यासाठी आपल्याला काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. कारण की सर्वच काही भकमन किंवा एकदमच सगळ्या काही गोष्टी होणार नाहीत. म्हणून याच्या जे रिझल्ट्स येतील ते पाहण्यासाठी आपल्याला वाट पाहावी लागेल. किसान पुत्र आंदोलनाने या कायद्याचं स्वागत केलेलं आहे. परंतु त्यांची जी मूळ मागणी आहेत की जे शेतकरी विरोधी कायदे आहेत त्या कायद्यांना आम्ही नरभक्षी कायदेसुद्धा असं म्हणतो. कारण की ह्या कायद्यांनी रोज 43 शेतकऱ्यांचा जीव घेतो. आपण त्याच्यामध्ये महाराष्ट्र सगळ्यात आघाडीवरती आहे, जे पंजाब आहे, हरियाणा आहे, त्याच्यानंतर असे गुजरात आहे, राजस्थान आहे, अशा सर्व राज्यांमध्ये सुद्धा शेतकऱ्यांची आत्महत्या रोज दिवसेंदिवस होते. कारण की त्याचे जे सगळे बंधन जे आहेत, जे गळफास ठरणारे जे कायदे आहेत ते संविधानामध्ये आहेत. या कायद्यांविरुद्ध त्यांना न्यायालयामध्ये जाता येत नाही, अशी व्यवस्था आपल्या जगामध्ये कुठे नाही, अशी व्यवस्था आहे. त्याच्यामुळे त्याला मूलभूत अधिकारच राहिलेला नाही. काही वेळेस तर प्रश्नसुद्धा पडतो की तो भारताचा नागरिक आहे की नाही आहे. कारण की कलम 14 सांगतं की भारतीय घटनेनुसार सर्वजण आपण समान आहोत. परंतु या कायद्यांविरुद्ध त्यांना जाता येत नाही आहे. असे किती कायदे असावेत तर जवळपास 250च्या वरती कायदे असावेत आणि ते कुठं टाकले ते परिशिष्ट 9 मध्ये टाकलेले आणि स्पष्ट असं तरतूद आहे की या कायद्यांविरुद्ध तुम्हाला कुठल्याही न्यायालयामध्ये जाता येणार. हे आपल्या शेतकऱ्यांच्या मूळ दुखणं इथं सापडतं. म्हणून दुसरीकडे जर आपण शोधत गेलो तर तिथे आपल्याला काही मिळणार नाही आहे. आता आपण असं म्हणतोय की या आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून आपण असं गृहीत धरलंय की
ठीक आहे की आता आपल्याला मार्केटला पर्याय मिळालेला आहे की ठराविक असा माल कृषी उत्पन्न बाजार समित्यांखेरीज आपल्याकडे जाता येत नव्हतं. आत्ता आपल्यासमोर दुसरे अन्य पर्याय आहेत की आम्ही खाजगी व्यापाऱ्याला आपला माल विकू शकतो. त्याचा पुढचा टप्पा म्हणून मला आता असं विचारायचं की हे जे आपली मागणी अत्यावश्यक सेवा कायदा रद्द करा, परिशिष्ट 9, ही सगळी चर्चेत सध्या आलेला हा विषय, पण हा विषयाबद्दलचा अजूनही अवेअरनेस आणि पुरेसं काही माहिती अजूनही आपल्या शेतकरी बंधूंना सुद्धा माहिती नाहीये. बघा हे नेमकं काय अत्यावश्यक सेवा कायदा थोडं सोप्या साध्या भाषेमध्ये सांगा जरा. आवश्यक वस्तू कायदा हा वास्तविक पाहता तो इंग्रजांनी बनवलेला होता. तो दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये त्यांच्या सैनिकांना अन्नधान्याचा पुरवठा करता यावा आणि कुठलेही अडथळे येऊ नयेत म्हणून हा कायदा ब्रिटिशांनी केलेला होता. परंतु ब्रिटिश 1947 नंतर निघून गेले. भारत स्वतंत्र झाला होता, त्या कायद्याची आपल्याला गरज नव्हती. परंतु नंतर मात्र पंडित जवाहरलाल नेहरू असतील आणि त्यांच्या नेतृत्वाखाली 1955 त्याचा कायद्यांमध्ये रूपांतर केले जातं. तो कायदा तसाच ठेवला जातो. आणि वास्तविकता बघा, आपण पेट्रोलचे दर वाढले असं समजतो, परंतु तोही कायदा आवश्यक वस्तूंमध्ये आहे आणि सर्व अन्नधान्य हे सुद्धा आवश्यक वस्तूंमध्ये आहेत. पण गंमत असे की पेट्रोलचे भाव वाढतात परंतु अन्नधान्याचे भाव वाढत नाही. अशा पद्धतीचं मेकॅनिझम किंवा अशा पद्धतीची रचना त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येते. तर पेट्रोलचे भाव वाढले तसं अन्नधान्याचे भाव वाढायला हवे होते, पण तसं होत नाही. म्हणून हे एक जाणीवपूर्वक एक षडयंत्र शेतकऱ्यांच्या विरोधात रचलं गेलं असं कधी कधी वाटायला लागतं. कारण की हे तुम्हाला कुठं सांगितलं जाणार नाही. कारण राज्यशास्त्राची जरी पुस्तक पाहिलेत पहिली ते किंवा तुम्ही विद्यापीठ स्तरावरती घ्या, पुणे विद्यापीठामध्ये राज्यशास्त्राच्या डिपार्टमेंटला सुद्धा आम्ही भेट दिली. तिथं त्यांना विचारलं की बाबा तुम्हाला परिशिष्ट 9 शिकवलं जातात का, किंवा घटना दुरुस्त्या पहिल्या दुसऱ्या दिवशी शिकवल्या जातात का, शेतकऱ्यांच्या विरोधात असले कायदे तुम्हाला माहिती आहेत का, तर त्या लोकांना माहिती नाही आहेत. इव्हन जे वकील व्यवसायामध्ये आहेत अशा लोकांना सुद्धा हे कायदे माहिती नाही आहेत. जोपर्यंत किसान पुत्र आंदोलनाची भूमिका ही सुरुवातीपासून स्पष्ट आहे की शेतकऱ्यांना तुम्ही स्वतंत्र केलं पाहिजे. जसे इतर उद्योजक स्वतंत्र पद्धतीने उद्योग व्यवसाय करतात तशाच पद्धतीने शेतकऱ्यांना सुद्धा उद्योग व्यवसाय करता आला पाहिजे. त्याला किती जमीन ठेवायची, किती घ्यायची, किती जमिनीवरती कोणतं पीक घ्यायचं, किती ओलिताखाली ठेवायची, किती कोरडवाहू ठेवायची, याचे पूर्ण फ्रीडम, पूर्ण स्वातंत्र्य त्याला दिलं पाहिजे. तरच तो शेती व्यवस्थित आणि शांतपणे करू शकतो. आणि आमची एक भूमिका आहे, शेतकरी हा सर्जक आहे. सर्जक म्हणजे तो नवनिर्मिती करणार आहे आणि अशा माणसाला तुम्ही मोकळं ठेवलं पाहिजे. परंतु त्याच्यावरती तर टांगती तलवार आहे, आवश्यक वस्तू आहे, सिलिंगचा आहे, त्याच्यानंतर जमीन अधिग्रहण आहे. तर या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणून तो शांतपणे व्यवस्थितपणे काम करू शकत नाही. त्याला रोज नव्या नव्या कुठल्या ना कुठल्या समस्येला सामोरं जावं लागतं. आणि म्हणून जर तुम्ही शेतकऱ्यांच्यासाठी काय करू इच्छित असाल तर ते सगळ्यात अगोदर काय करा, त्याला मुक्त करा, स्वतंत्र करा, कायदे रद्द करा, कायदे मोडीत काढा आणि त्याला मुक्तपणे शेती करता येईल जसे इतर लोक करतात त्या पद्धतीने शेतकऱ्याला उद्योगधंद्याचा दर्जा देऊन टाका. आणि तशा केलं तरच तो जीवन जगू शकेल. आणि आपल्या भारतीय शेतीमध्ये इतकी प्रचंड ताकद आहे की संपूर्ण जगाला अन्नधान्य आपण निर्यात करू शकतो. इतकी प्रचंड ताकद, क्षमता या शेतीमध्ये असताना सुद्धा दुर्दैवाने मात्र आपल्या शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागते. ही फार मोठी शोकांतिका आहे. आजपर्यंत संसदेमध्ये वेगवेगळ्या लोकांनी शिखांच्या कत्तलीबद्दल त्यांनी माफी मागितलेली आहे, परंतु आजपर्यंत आपल्या संसदेमध्ये कुठल्याही खासदाराने शेतकरी आत्महत्येबद्दल माफी मागितलेली नाही आहे किंवा त्याच्याबद्दलचा श्रद्धांजलीचा एक मिनिटाचा श्रद्धांजलीचा कार्यक्रम सुद्धा आपल्या संसदेमध्ये ठेवलेला नाही आहे. अशी अवस्था जर आपल्या देशाची असेल, तिथे कोणी प्रश्न मांडणारी नसतील, जर प्रश्नाला तुम्ही बगल देत असताल, प्रत्येक निवडणुकीमध्ये जर वेगवेगळे मुद्दे तुम्ही उपस्थित करत असाल आणि कायद्यांना बगल देत असाल तर ही परिस्थिती बदलणारी नाही आहे. कायदे बदलणं गरजेचं आहे, परिस्थिती बदलणं गरजेचं आहे आणि म्हणून ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. कृषी कायदे आलेत, शेतकऱ्यांना पुन्हा एकदा पर्यायी बाजारपेठ उपलब्ध होईल म्हणून आपण आशावादी दृष्टिकोनातून या सगळ्याकडे बघतोय. पण आज परिस्थिती अजूनही अशी आहे की शेतकऱ्यांनी माल विकला की भाव वाढतात, उत्पादनाचे भाव वाढतात. सोयाबीन अथवा तूर या दोन्हीही उत्पादनाचे भाव शेतकऱ्यांनी विकल्यानंतर साधारणतः शेतकऱ्यांनी 1-1.5-2 महिन्यापूर्वी माल विकून टाकलाय आणि आज सोयाबीनचे भाव वाढलेत, तुरीचे भाव वाढलेत. म्हणजे जेव्हा प्रॉपर उत्पादन करणारा शेतकरी आपला माल विकून मोकळा होतो त्यावेळी पुन्हा साठेबाज त्याचे भाव वाढवतात आणि प्रत्यक्ष उत्पादकाच्या हातामध्ये अजूनही काहीही उरत नाहीये. हा सगळा प्रकार काय आहे नेमकं, यावर काय सांगता येईल नेमकं? आता आपण याच्यावर काय मार्ग काढू शकतो सध्या? आता आपण जर अर्थशास्त्राचा जर विचार केला, जर किंमत ही कशावरती ठरते, मागणी आणि पुरवठ्यावरती ठरते.
प्रॉब्लेम काय आहे की आपण या कृषी व्यवस्थेमध्ये आपल्या की पिकवणारे जास्त आहेत, म्हणजे शेतकरी जास्त आहेत, व्यापारी कमी आहेत. आणि म्हणून आजपर्यंतची परिस्थिती कशी होती, व्यापाऱ्यांची संख्या कमी आहे आणि विकणारे जास्त आहेत. त्याच्यामुळे जो कोणी विकणार आहे त्याला कमी भाव मिळतो. परिस्थिती तर बदलली पाहिजेत. परिस्थिती काय बदलली पाहिजेत, जे उत्पादक आहेत ते कमी असायला पाहिजेत आणि व्यापाऱ्याची संख्या, व्यापाऱ्यांच्या स्पर्धेमध्ये स्पर्धा वाढली पाहिजे. उलटं काय आहे की आपण सेलिंग लावून जमिनीचे तुकडे तुकडे केले, शेतकऱ्यांची संख्या वाढवली. जवळपास 30-32 कोटी लोकसंख्या, 30-32 कोटी शेतकरी असतील, म्हणजे एवढी मोठी प्रचंड लोकसंख्या शेतीवरती डिपेंड आहे. म्हणजे उत्पादन करणारे जास्त आहेत आणि म्हणून. आणि दुसरी गोष्ट आहे की सिलिंगमुळे जमिनीचे तुकडे तुकडे होत गेले. आज 2021मध्ये आहोत आणि 2-2.5 एकरमधला शेतकरी आलेला आहे, त्याला दैनंदिन गरजा आहेत. आणि म्हणून उत्पादित झालेला माल तो घरामध्ये साठवून ठेवणं आणि योग्य भावाची वाट पाहत बसणं आणि आणि नेमकं त्याच वेळेस बाजारामध्ये जाऊन विकणं, त्याच्यासाठी जो ट्रान्सपोर्ट वगैरे या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी छोट्या शेतकऱ्याकडे उपलब्ध नसतात. आहेत का उपलब्ध? नाही आहे. तो याच्यासाठी तो मागे आहे. आणि म्हणून जसे असे हे कायदे असतील तोपर्यंत होऊ शकणार नाही. जगाचा विचार केला तर जगामध्ये काय आहे की होल्डिंगचं प्रमाण वाढत आहे. म्हणजे एकेका शेतकऱ्याकडे 500,000 इतकं होल्डिंग बाहेरच्या देशामध्ये वाढत आहे, अमेरिका, नेदरलँड, आपण यांचा जर विचार केला. परंतु भारतामध्ये परिस्थिती काय आहे की प्रत्येक पिढीनुसार त्याचे जमिनीचे तुकडे तुकडे होतात. आता पश्चिम महाराष्ट्राचं तर गुंठ्यांमध्ये आहे, परंतु मराठवाडा, विदर्भ, जळगाव याचा जरी विचार केला त्याची प्रत्येक पिढीमध्ये जमिनीचे तुकडे होतात. म्हणून छोटा छोटा शेतकरी तो काय करू शकत नाहीये, येईल त्या भावाला विकून मोकळा होण्याचा प्रयत्न करतात, कारण त्याला खूप साऱ्या जबाबदाऱ्या आहेत, रिस्पॉन्सिबिलिटी आहेत. ओके, मग त्याला समाजाचं देणं आहे, घरच्यांचं देणं आहे, घरचे का प्रॉब्लेम आहेत, घर चालवणं आहे दैनंदिन, कारण की त्याने पेरणीसाठी बऱ्याच लोकांकडून उसने पासले केलेले असतात, कर्ज काढलेलं असतं आणि ह्या सर्व गोष्टी त्याला फेडायच्या असतात. त्या कशावरती दिलेल्या असतात की मी येणाऱ्या सोयाबीनच्या पट्टीवरती देईन, तुरीच्या पट्टीवरती देईन, तुरीच्या किंवा माझे ऊस गेल्यानंतर देईन, असं त्याने वायदे करून ठेवलेले आहेत. म्हणून त्याला वाट पाहता येणं बिलकुल शक्य नाही आहे. म्हणून तो येईल त्या भावाला विकतो आणि त्याचा फायदा की दुसरी जे साखळी पुढे यायला पाहिजे, दुसरी जे व्यापाऱ्यामध्ये जे आपण जी वेगवेगळ्या साखळ्या असतात तसं साखळ्या कृषी क्षेत्रामध्ये नाहीत. म्हणून त्याचा तुम्ही आता ज्या पद्धतीने म्हणलं की जो मेन उत्पादक आहे त्याला जास्त बेनिफिट मिळत नाही, तर त्याला ही अशी कारणं आहेत. जर हे असे कायदे जोपर्यंत आहेत तोपर्यंत त्याची व्यवस्था निर्माण होणार नाही. म्हणून कायद्यांचे अडथळे जोपर्यंत आहेत तोपर्यंत तो पुढे जाऊ शकणार नाही. अडथळे कुठे आहेत? कायद्यांमध्ये. ते मोकळे करा, मग आपोआप एक नैसर्गिक वाढ जी असे म्हणतो आपण ती होऊ शकते. आपण पाहिलंय की शेतकरी संघटना किंवा शेतकऱ्यांच्या बद्दल जे काही कायदे किंवा जे काही अन्यायकारक ज्या काही ह्या अटी आणि ब्रिटिश काळापासून चालत आलेले जे काही म्हणजे अगदी कालबाह्य झालेले असे जे काही कायदे आहेत, ते कायदे अजूनही आपल्या इथं प्रचलित आहेत. जसं एखाद्या उद्योजकाला सगळं स्वातंत्र्य दिलं जातं, त्या उद्योजकांनी कशाची निर्मिती करावी, कशाचे उत्पादन करावं, ते किती रुपयामध्ये विकावं, याचं सगळं स्वातंत्र्य जसं एखाद्या पेन उत्पादकाला दिलं जातं, तसं शेतीमाल उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्याला आणि शेतकऱ्यांवर आधारित सर्वसामान्य जनतेला दोघांनाही दिलासा देण्यासाठी एक काहीतरी समतोल साधण्याची गरज आहे. आणि त्यासाठी अत्यावश्यक सेवा कायदा असेल अथवा राज्यघटनेतील परिशिष्ट 9 असेल, या सगळ्या गोष्टी जी काही आता किसान पुत्र आंदोलक मागणी करतायत, त्या मागण्यांचाही केंद्र सरकारने कुठेतरी सकारात्मक विचार करण्याची गरज आहे. हा भाग आपल्याला कसा वाटला आम्हाला अवश्य कळवा. द अर्बन बिट्स लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. कॅमेरामन मुकुंद कदमसह देवेंद्र शिरूरकर. पाहत रहा द अर्बन बिट्स. तुर्तास धन्यवाद.